श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7वा। श्रीराम काजे योग माया पडळे, हे झाले आहाती आंधळे, मनवणे प्रकाशाचे नि देहबळे, न देखती माते, एरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जात असे, पाहे पाकवण जळरसे, रहित आहे, पवनो कवनातेन शिवेची, आकाशकेन समायेची, हे असो एकू मीची विश्वी आहे, येथे भूते जे अतितली, ते मीची होनी ठेरी, आणि वर्तत आहाती जी तुली, ती मीची, का भविष्यमाणे जियेही, ती मज वेगळी नाही, हा बोलची रवी काही, होय ना जाय, पुंडलिक वरदे। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या पवित्र दिव्यचरण कमलांना वंदन करून, त्याचप्रमाणे आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या चरणी वंदन करून, आज संत संघाला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा श्री गुरुदेव। मागील संत संघात आपण बघितलं की जे देवी देवता वेगवेगळी पूजा अर्चा ह्याच्यामध्ये जे अडकत आहेत, हे जे सगळे अज्ञानी आहेत, तर ह्या अज्ञानातून आपल्याला काय केली पाहिजे, सुटका करून घेतली पाहिजे। हे अज्ञानी जीव त्याच्यामध्ये गुरफटलेले आहेत, तर त्याच्यातून सुटका करायची असेल तर ते सद्गुरूंनाच शरण आलं पाहिजेत। पण आत्ता जो संतसंघ आहे, आजचा जो संतसंघ आहे, याच्यामध्ये ओवी 159 ते 171मध्ये आपल्याला पाहायचं आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की एरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जात असे, पाहे बा कवण जळरसे, रहित आहे। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे पार्था, मी कुठे नाही आहे, कोणत्या वस्तूत नाही आहे, कोणत्या जागेत नाही आहे, अशी एकतरी वस्तू आहे। अरे पार्था, हे सगळं जे घडतं ना, ते अज्ञानपणानं हे सगळं बाकीचं करतात, त्याचं मूळ कारण तुला माहिती आहे का? तर ही माया, या मायेमुळे हे सगळे लोक फुकट गेलेले आहेत। हां, आता तू बघ, मी सांगितलं की मी त्या फॉर्ममध्ये येतो, त्या रूपात येतो, आणि मी काय करतो, त्यांच्या इच्छा पूर्ण करतो। तर बघ आता वारा जो आहे, हा वारा वाहत असताना कुणाला लागणार नाही का? तो कुणाला स्पर्श करणार नाही का? करणार की नाही?
पुढे सांगा आता. म्हणजे भगवान कृष्णाला असं सांगायचं इथे की जरी मी असं म्हटलेलं असलं की जे लोक वेगवेगळ्या मार्गात जातात, जंतर मंतरच्या मार्गात जातात, चेटूक नाटकाच्या मार्गात जातात, रिद्धी-सिद्धींच्या मार्गात जातात, आणखीन काय ते मिळवण्याच्या हव्यासापोटी काय काय वेगवेगळं करतात, तिथं त्या त्या फॉर्ममध्ये मीच असतो हे जरी मी म्हटलेलं असलं तरी हे अर्जुना हे लोक असं का करतात, असं का जातात, तर त्याचं उत्तर असं आहे की माया त्यांना फिरवते. ते या मायेच्या प्रभावाखाली आल्यामुळे त्यांची अशी दुर्दशा होते. आता हे मला माहिती असतं ते मायेमध्ये अडकलेले आहेत आणि मायेमुळे त्यांची दुर्दशा होते. आता मी दुसऱ्या अर्थानं पाहिलं तर मी कणाकणात आहे. मी नाही अशी जागाच नाही. मी संपूर्ण चराचरात आहे ना. त्या अर्थानं मी म्हटलं आहे अर्जुना की तिथे सुद्धा मीच असतो. मी गाढवात आहे, मी घोड्यात आहे, मी दगडात आहे, मी तुझ्यात आहे, मी ह्या माझ्यामध्ये पण आहे, मी सर्वत्र आहे, चराचरात आहे, अत्र तत्र सर्वत्र. त्या अर्थानं मी म्हणतोय की त्या रूपामध्ये सुद्धा मीच असतो. परंतु मायेमुळे हे लोक आपलं स्वतःचं नुकसान करून घेतात आणि आपल्या आयुष्याचं अकल्याणाला हेच जबाबदार असतात. आता मी सर्वत्र असल्यामुळे जसं वारा आहे, वाऱ्यामध्ये पण मीच आहे ना. मग माझा स्पर्श हा सगळ्यांना होणारच. या अर्थानं मी म्हटलं आहे की मी सर्वत्र आहे. पुढे श्री गुरुदेव माऊली, खूप सुंदर असं माऊलीने मार्गदर्शन केलेलं आहे की जसं वारा आहे, वारा कोणाला स्पर्श करत नाही. असंच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कसं वारा जसं सगळ्यांना स्पर्श करतो तसा मी पण काय आहे या चराचरामध्ये व्यापून उरलेलो आहे. आणि अजून एक उदाहरण देताना श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की बघ ना, आकाश कुठे सामावलेलं नाही आहे. आकाश तर सगळीकडेच आहे ना. मग आकाश जर जसं सगळीकडे आहे तसं मग ह्या विश्वामध्ये मी पण काय आहे, सगळीकडे ओतपुरोत असं काय झालेलं आहे, भरलेलं आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की हे पार्था, ह्या चराचरामध्ये जिथे जिथे प्राणीमात्र असतील, जे असेल तिथे मी सगळीकडे काय आहे, पुरून उरलेलो आहे. जगद्गुरू माऊली पण आपल्याला हेच सांगतात, अनुरेणू तर देवा आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. असे माऊली का म्हणतात? कारण की त्यांनी जाणलेलं आहे की चराचरामधला जो देव आहे तो काय आहे, माझ्यामध्ये पण आहे आणि ह्या सगळ्या विश्वामध्ये पण काय आहे, पुरून उरलेला आहे. म्हणून श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला अजून समजावून सांगताना सांगतायत की इथे भूते जिये अतिथली, तिये मीची होऊन ठेली, आणि वर्तत आहाती जे तुली तीही मीच. इथे जे ज्ञानेश्वर माऊलींनी इथे ज्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेल्या आहेत, जे आपण गीतेमधल्या त्याचं ओव्यांमध्ये त्यांचं रूपांतर केलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी भूत जी सांगितले ते भूत म्हणजे भूत नव्हे तर ही प्राणी मात्र. आपण ही जे मनुष्य प्राणी आहोत हे काय आहेत, त्याचेच स्वरूप आहोत ना. मग आपण त्यांचेच स्वरूप आहोत. तर जे भूतकाळामध्ये जी भूतं आहेत, भूत म्हणजे भूत नाहीत, प्राणीमात्र. आपण जी भूतकाळामधली जी प्राणीमात्र आहेत ते कोण आहेत, तर मीच आहे. मीच त्याच्यामध्ये व्यापून उरलेलो आहे. वर्तमान काळातली पण काय आहे प्राणीमात्र, ती पण मीच आहेत. आणि भविष्यामध्ये जी प्राणीमात्र उत्पन्न होणार आहेत ती पण माझ्याशिवाय काही वेगळी अशी नाही आहेत, ती पण काय आहे, तर मीच आहे. पण हे अज्ञानी लोक आहेत ना, हे जाणत नाही आहे. ते भगवंताला ते जाणत नसल्यामुळे ते माझं हे स्वरूप आहे ते विकारांमध्ये, षडविकारांमध्ये अडकल्यामुळे त्यांना भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे ते काहीच जाणू शकत नाहीत. पण जे ज्ञानी आहेत, जे आत्मज्ञान ज्यांनी प्राप्त केलेलं आहे ते पूर्वीचं सर्व काही, आता वर्तमान काळात घडणारं सर्व काही आणि भविष्यात जे घडणार आहे ते सर्व काय करतात, ते जाणतात, त्यांना माहिती आहे. आपण 4थ्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की लाखो वर्षापूर्वी सूर्याला गीता कोणी सांगितली, तर श्रीकृष्ण अर्जुनाने सांगितली. पण ती सूर्याला गीता सांगितल्यानंतर सूर्यदेवांनी तीच गीता आपला पुत्र मनू याला सांगितली. मनूने तीच गीता आपली मुलगा, आपला पुत्र इक्ष्वाकू याला सांगितली. ही परंपरा पुढे आली आणि ती काही वर्षांनी काय झाली, ती लुप्त झाली, नाहीशी झाली. पण तीच गीता आता श्रीकृष्ण अर्जुनाला या रणांगणामध्ये सांगतात, युद्धभूमीवरती सांगतात. का तर ते भगवंताला सगळं आठवतं आहे. सगळ्या जीवांचे, सगळे युगातले सगळे जन्म काय
असतात, त्यांना आठवत असतात. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्या काळात पण तू माझ्यासोबत होतात, आत्ताही तू माझ्यासोबतच आहे आणि पुढे पण तू काय येणार आहेस, तू माझ्यासोबतच असणार आहेस. इथे जगद्गुरू माऊलीसुद्धा आपल्याला बघा ना सवंगडी म्हणतात. असं बघा ते नेहमी आपल्याला बोलतात की मी म्हणजे ज्यावेळेला राम अवतार घेतला होता, त्या राम अवतार घेतला त्यावेळेला वानर म्हणून सेतू बांधायला तुम्हीच तर होता. आता पण तुम्हीच जनसेवा लोकसेवा करताय माझ्यासोबत, तर ती आता माझ्यासोबतच करताय आणि पुढेसुद्धा काय करणार आहात, तुम्हीच माझ्यासोबत असणार आहेत. हे का सांगतायत? कारण की ते त्रिकालज्ञानी आहेत. जे त्रिकालज्ञानी आहेत, ज्यांना भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ समजतो, तर ते काय करतात, ते सर्व ज्ञानी असल्यामुळे त्यांना सगळं ते पूर्ण विश्वामध्ये ते व्यापून उरलेले आहे. इथे मला आता माझा एक छोटासा अनुभव सांगावासा वाटतो. 2014ची गोष्ट आहे. वसई पीठावरती. ताई तुम्ही सांगा, पण इतक्या घाईत सांगताय की समोरच्याला पण काय समजत नाही, मलाही काय कळत नाही. एकदम शांतपणे सांगा ना. भगवान कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं की बघ अर्जुना, हा जो वारा आहे ना, हा वारा कधी कोणाला स्पर्श करणार नाही का? करणार ना तो. किंवा हे जे आकाश आहे, हे आकाश सर्वत्र व्यापून असणार ना. आकाशानं कुणाला व्यापलेलं नाही अशी कुठे वस्तू तरी असणार आहे का? तसंच माझं आहे. मी सुद्धा संपूर्ण चराचराला व्यापलेलं आहे. जे यापूर्वी प्राणी होऊन गेले, त्या प्राण्यांमधलं जे चैतन्य आहे तो मीच होतो. आत्ता जे आहेत सर्व प्राणी, यांच्यामध्ये सुद्धा मीच आहे आणि यापुढे जे होणार आहेत त्यांच्यामध्ये पण मीच आहे. अशा प्रकारे भगवान कृष्ण अर्जुनाला आठवण करून देतात की मी सर्वत्र आहे. आता हे त्या अज्ञानी जीवांना कळत नाही आहे अर्जुना, म्हणून तो माझ्या वेगवेगळ्या रूपानं भसतो. अशा प्रकारे भगवान कृष्ण अर्जुनाला समजावतात. मी पण तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो की तुम्ही माझे सवंगडी आहात. हे का सांगतो? कारण मला ठाऊक आहे, मी पूर्वीही होतो, आत्ताही आहे आणि यापुढेही राहणार आहे. तुम्हाला हे काहीतरी विस्मयित किंवा आश्चर्यचकित का वाटतं? कारण तुम्ही माझ्या देहाकडे बघताय. जसं अष्टवक्राच्या शरीराकडे पाहिल्यानंतर विद्वानांची सभा खो खो हसली, तशी आज चर्मचक्षुनी बघणाऱ्या लोकांना, जे माझ्याकडे चर्मचक्षुनी पाहत आहेत, त्यांना ही अतिशयोक्तीच वाटते की ही हरेरताई स्वामींच्या समोर बसलेली आहे आणि काय वाटेल ते थापा मारते आणि आपल्या गुरूंचा गुणगौरव करते. की पूर्वी होते, पुढे येणार आहेत, हे काय शक्य आहे का? हे असं त्या लोकांना, त्या अज्ञानी जीवाला का वाटणार आहे? कारण ते अष्टवक्राचं शरीर पाहून विद्वान हसले होते की 8 ठिकाणी मोडलं आहे, आम्ही मोठे एवढे विद्वान, आमचा असा आम्ही गाडे पंडित, एवढा आमची विद्वत्ता, एवढ्या एवढ्या ग्रंथांवर आमचं प्रभुत्व, आणि असे विद्वान आम्ही असताना आम्हाला राजाचं उत्तर देता येईना की मी भिकारी होतो, हे स्वप्नात पाहिलं ते खरं, की मी आज राजा आहे हे खरं, हे उत्तर आम्हाला देता येईना. आणि हे 8 ठिकाणी मोडकं जहाज आलेलं आहे, त्या मोडका माणूस आलेला आहे तो, आणि केवढं पोर, कालचं एवढं पोर, 8 वर्षाचं पोर आलं आहे सभागृहात, म्हणाला मी उत्तर देतो. काय उत्तर देणार? बहुतेक मरायचंच असेल असं समजून खो खो हसले. ही कधीची गोष्ट आहे? त्रेतायुगातली. या कलियुगामध्ये पण अशीच घटना घडली होती. ज्ञानेश्वर माऊलींना लोकांनी विचारलं, विद्वान काय रे तुझं नाव काय? ज्ञाना. अरे वा, तो समोर जो चाललेला पखाले आहे त्या पखाल्याच्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे. तू आणि तू सारखाच आहेस का? ज्ञानेश्वर माऊली म्हणाले हो. अगदी ठाम विश्वासानं सांगितलं हो. तर तिथे पण विद्वान हसले होते. का? तर ज्ञानेश्वर माऊलींचा म्हणण्याचा मथितार्थ कळला नव्हता. कारण त्या विद्वानांना
फक्त रेड्याचं शरीर दिसत होतं आणि त्याच्यामुळे हा माणूस आणि तो रेडा. तसं आज हरेरताई ज्या सांगतायत त्या ऐकणाऱ्यांना पण अतिशयोक्ती वाटेल, गुरूंचे कौतुक करतायत. पण खरं सांगतो त्याच कशाला मीही सांगतो, मी मागच्या जन्मी होतो, या जन्मी आहे आणि पुढच्या जन्मीसुद्धा येणारच आहे. तुम्ही हे शरीर पाहू नका. या चैतन्याने त्या शरीराचा आधार घेतलेला आहे, त्यामुळे शरीराकडे बघून तुम्ही हे ठरवू नका. जसं चांगदेवाने वयाकडे बघून ठरवलं, ही माझी गुरु 8 वर्षाची, माझी 1400 वर्षाची तपश्चर्या आणि ही 8 वर्षाची चिमुरडी मला ज्ञान शिकवणार. शेवटी ज्यावेळे अहंकार गळून पडला, त्यात तेच 1400 वर्षाचे ज्ञानेश्वर, 1400 वर्षाचे चांगदेव मुक्ताईला शरण आले. ज्या ज्ञानेश्वर माऊलींवर आग पाखड करणार विसोबा, ज्या ज्ञानेश्वर माऊलीची महती कळली, त्यांच्या हातातलं उष्ट मांड घेऊन पळाले आणि त्या उष्ट मांड खाल्ल्याचा प्रसाद म्हणून नामदेव महाराजांचे गुरु झाले. अहंकार गळला ना, गुरुकृपेनं अहंकार गळला. त्याच्यावर पुढे याच पंक्तीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे, पण ते आपण ऐकायचं हरेरताईकडून. गुरुदेव माऊली, खरंच माऊलींनी खूप सुंदर असं सांगितलं, कारण की माझ्या बोलण्यामध्ये आणि गुरूंच्या बोलण्यामध्ये खरंच फरक असणारच आहे. माऊलींनी आता अहंकार इथे अहंकाराविषयी माऊलींनी सांगितलं की बघा, हा अहंकार आहे, हा आपण ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेलाच आपण काय करतो, हा षड्रिपू आपल्या शरीराबरोबर जन्माला येतात. मग त्याच्यामध्ये हा अहंकार पण आपण जन्माला येतो तेव्हापासूनच हा जन्माला आलेला असतो. मग तो फक्त काय करत असतो, त्याची वाढ होत असते. पण इथे ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर असं इथे रूपक वापरून, लग्नाचं रूपक वापरून खूप सुंदर असं इथे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. हे मी आता तुम्हाला थोडक्यामध्ये, कारण की त्या आपलं श्रीकृष्ण अर्जुनाला पण खूप सुंदर असं त्यांनी तिथली ओवी आहे. खरं श्लोक खूप सुंदर आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. इथे ना कसं सांगितलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी पण इथे खूप सुंदर ह्या श्लोकाचं वर्णन सांगताना खूप सुंदर असं केलेलं आहे. ते असं आहे की जसं आपलं कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये कसं असतं, नवरा बायको असतात, मुलं असतात, आजी आजोबा असतात, हे सगळं कसं कुटुंब असतं, नात्यांनी जोडलेलं असतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पण जे विकार असतात, ते विकारांची पण काय असतात, नाती असतात. आणि ती नाती आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये कशी अडकवतात आणि तो अहंकार आपल्याला कसा घेऊन जातो, ते इथे छान असं त्यांनी उदाहरण देऊन ह्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. इथे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की जो आपलं शरीर आहे, तनू म्हणजे शरीर, हे शरीर ह्या शरीराचं अहंकाराबरोबर काय होतं, लग्न होतं. आपलं शरीर आणि आपल्यातलं अहंकार, ही दोघं जण जोडपं आहे, नवरा बायको आहेत. त्यांचं लग्न होतं. आता पुढे सांगा. त्यांचं लग्न होतं. आता लग्न झाल्यानंतर अर्थातच काय होतात, मुलं बाळं होतातच. मग तसंच त्यांना इच्छा नावाची मुलगी झाली. आणि ही जी इच्छा, आपल्याला पण इच्छा होतात ना, तशी इच्छा नावाची मुलगी झाली. आणि ही इच्छा ज्या वेळेला तारुण्यात आली, म्हणजे ज्या वेळेला इच्छा वाढत वाढत गेली, म्हणजे एखादं जर आपल्याला एखादं जर आपल्याला काहीतरी वस्तू पाहिजे असेल, त्याची इच्छा उत्पन्न होते, तर तशी ती इच्छा तीव्र होते त्यावेळेला तिचं, म्हणजे ती तारुण्यात येते. ही ज्या वेळेला तारुण्यात इच्छा येते त्यावेळेला तिचं द्वेषाबरोबर लग्न होतं. आता हा द्वेष कसा असतो, समजा आता आपण एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे
2 कर्मचारी आहेत आणि त्या 2 कर्मचाऱ्यांमध्ये जर त्यांना असं सांगितलं की तुम्हाला दोघांना पण प्रमोशन मिळणार आहे, तर प्रमोशन मिळायचं आहे, तर मग दोघांमध्ये इच्छा उत्पन्न होणार की अरे मला प्रमोशन मिळणार आहे, मला प्रमोशन मिळणार आहे, अशी ज्यावेळेला त्यांच्यामध्ये इच्छा उत्पन्न होते आणि त्याच्यातल्या एकाला फक्त प्रमोशन मिळतं आणि दुसऱ्याला मिळत नाही, त्यावेळेला ज्याला प्रमोशन मिळालं तो तर आनंदात असतो, पण ज्याला प्रमोशन मिळत नाही तर त्याच्यामध्ये काय होतं, शेवटी त्याच्याबद्दलचा द्वेष निर्माण होतो. मग हा द्वेष काय आहे, आपल्याच ह्याच्यामध्ये आहे ना. मग हा इच्छा आणि हे द्वेषाचं काय होतं, लग्न होतं. आता हे लग्न झाल्यानंतर शेवटी काय होतं, इच्छा द्वेषाचं लग्न झाल्यानंतर शेवटी मुलं होतात. त्याप्रमाणे हा द्वंद्व मोह नावाचा त्यांना पुत्र होतो, मुलगा होतो. हा द्वंद्व मोह म्हणजे काय, म्हणजे आपल्याला जी सुखदुःख येतात, आपल्याला जे अडीअडचणी येतात, आपल्यामध्ये जे मोहमाया असते किंवा शुभ अशुभ मानतो आपण. म्हणजे असं समजा की मी एखादं काम करायला गेलो आणि म्हणजे हे मी केलं आहे, हे माझ्यामुळे झालं आहे, हे मी जर केलं नसतं तर हे झालंच नसतं, असं ज्या वेळेला आपण म्हणतो. किंवा मी मेल्यानंतर माझ्या मुलाचं कसं होणार, माझ्या बायकोचं कसं होणार, हे काय सगळे आपल्यामधले हे जे आहेत ते द्वंद्व मोह आहेत. मग हे द्वंद्व मोह ज्या वेळेला विकसित होतात, मग इथे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, जे इच्छा आणि द्वेषाचा जो पुत्र आहे ह्याला कोणी वाढवलं आहे, तर अहंकाराने. अहंकार बघा ना, आपल्याकडे लाड कोण करतं, आजी आजोबा करतात, हो की नाही. मग हे आजी आजोबा आपले लाड करतात, कोडकौतुक करतात, त्यांना सांभाळतात. तसंच ह्या द्वंद्व मोहाला कोणी सांभाळलं आहे, तर पालनपोषण कोणी केलं आहे, तर हे अहंकाराने. आता हे अहंकाराने पालनपोषण केलं आहे म्हटल्यानंतर तो कसा असणार आहे, तो विकृताबरोबरच त्याचा काय असतो, संबंध असतो. म्हणजे आपल्याला बघा ना, दुःख येतात, एखादं आपण काम करायला जातो आणि ते काम करायला गेल्यानंतर मग आपल्याला वाटतं एखादं काम करायला जातो आणि तिथे अडचण येते, मग आपण तिथे काय होतं, हा द्वंद्व मोह निर्माण होतो. आणि हा ज्यावेळेला द्वंद्व मोह निर्माण होतो ना, त्यावेळेला मग आपण होतं, हे काम होईल की नाही होईल, हे झालं, ह्याचं चांगलं होणार आहे की नाही होणार आहे. हा जो वेगळे द्वंद्व मोह होत आहेत, चांगलं होणार आहे का वाईट होणार, हे ज्यावेळेला द्वंद्व मोह होतात त्यावेळेला ही काय आहे, आशारूपी दुधावर ते धष्टपुष्ट झाला इथे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय, आपल्याला एक आशा असते की आपलं काम होणार आहे, हे तुम्हाला नाही होणार. तुम्हाला खात्री नाही का बोलताना. पहा बघा, जो अहंकार आहे आपल्यामध्ये, अहंकार आणि शरीर या दोघांचं मिलन झालं ना, म्हणजेच रूपक भाषेत बोलायचं तर लग्न. कारण लग्न झाल्याशिवाय संतती होणं ही बहिष्कृत संस्कृतीमध्ये, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये बहिष्कृत आहे की अनावरस आहे असं मानलं जातं. म्हणून इथे ज्ञानेश्वर माऊलींनी रूपक मांडताना असं सांगितलं आहे की शरीराचं लग्न अहंकाराबरोबर होतं. ज्याच्या शरीरामध्ये अहंकार भरलेला आहे तो रावण आपण समाजामध्ये पाहतोच. इतका ताट झालेला असतो, मॉडर्न पण वाकणार नाही, असतं की नाही सांगा. आता अहंकार आणि शरीर दोन्ही एकत्र आल्यानंतर इच्छारूप नावाची त्याला पत्नी होते. रावणाला आली ना इच्छा, सीतेला पळवलं पाहिजे, माझ्यापेक्षा कोणी पुढे जाता कामा नये. हे अहंकार आणि शरीर यांच्या मिलनातून, म्हणून तर नामदेव महाराजांनी सांगितलं आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांची. आम्ही सातत्यानं तेच सांगत आलेलो आहोत की भेटणार असाल तर गुरुंना भेटा, आपल्यातला अहंकार सोडा, बोलणार असाल तर विनम्र बोला. हे जे म्हणतो आम्ही ते त्याच्यासाठीच म्हणतो, कारण आम्हाला ठाऊक आहे, एकदा का अहंकारानं शरीराचा आधार घेतला की समजून जायचं त्याच्यापासून उत्पत्ती तयार होणार, इच्छा तयार होणार, ती मुलगी आपल्या पोटाशी येणार आणि ती एकदा आली की या शरीराचा घात व्हायला सुरुवात होणार म्हणून समजायचं. तशी ती इच्छारूपी मुलगी एकदा का पोटामध्ये साकार झाली आणि जन्म एकदा का तिने घेतला की हळूहळू 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 वाढत जाते. दुर्योधनामध्ये पण ती इच्छारूपी मुलगी आली ना, आणि म्हणून सांगितलं ना भगवान कृष्णाला धुडकानलं, जा रे
सुईच्या आग्रावर सुद्धा मावेल एवढी पण जमीन देणार नाही. 5 गाव कसले म्हणतोस? आपल्यामध्ये पण येतं ना, जा मेलो तरी सोडणार नाही तुला. अरे तू काय जन्माचा पाटा घेऊन आलास का? पण किती अहंकार. हा अहंकार का एवढा मग उपाळून येतो? कारण ती इच्छारूपी मुलगी जन्माला आलेली असते आणि मग त्यातून वाटत असतात सगळं मलाच पाहिजे. आता इच्छारूपी मुलगी जशी 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 वाढणार तशा इच्छा आकांक्षा त्या अहंकारी माणसामधल्या वाढत जातात आणि मग त्याच्यातून द्वेष निर्माण होतो. कारण ही तरुण झाली की त्याचं द्वेषाबरोबर लग्न होतं. त्या मुलीचं लग्न द्वेषाबरोबर होतं आणि मग आपण दुसऱ्याचा द्वेष करतो. आपल्याला आवडत नाही. अहंकारी माणसाला कधी दुसऱ्याची स्तुती केलेली आवडत नाही. दुसऱ्याचा मोठेपणा त्याच्या समोर झालेला आवडत नाही. कारण जावई पण आलाय ना घरामध्ये. आता सगळं कुटुंबच असं झालं आहे ना. ते शरीर, त्या शरीरातला अहंकार, इच्छा आणि द्वेष ही सगळी फॅमिली हळूहळू वाढली. पूर्वी 2 जणच होते, आता वाढले आणि मग त्याच्यातून द्वंद्व मोह नावाचा मुलगा जन्म घेतो. कन्फ्युजनमध्ये नेहमी अशी माणसं असतात. हे करू की ते करू, काय करायचं ते ठरत नाही. फक्त एवढंच माहिती आहे, जाणार आणि मारणार म्हणजे मारणार, हे मला हवं म्हणजे पाहिजे. असा आपण अहंकारी माणूस द्वंद्वामध्ये अडकतो. इकडे तर मोह सुटत नाही आणि इकडे ते करतोय ते बरोबर करतोय की चुकीचं करतोय हे फिक्स होत नाही. असं व्हायला लागलं की समजायचं, ज्ञानेश्वरी माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर द्वंद्व मोह नावाचा पुत्र पोटी आलेला आहे. आता ज्यावेळेला आपल्याला पुत्र होतो किंवा मुलगी होते तर तिला वाढवतं कोण? आजी आजोबा. कारण दुधावरची साय जशी असते तसं नातवंड जी असतात ते आजोबाजोबांच्या गळ्यातला जीव की प्राण असतात. ज्या वेळेला बाईचं लग्न होतं तर तिचं प्रेम नवऱ्यावर असतं. तिला मूल झालं रे झालं की प्रेम कमी होतं आणि मुलावर जादा नवऱ्यावर कमी. हा निसर्ग नियम आहे. तसं आई वडिलांचं प्रेम मुलांवर असतं आणि मुलांना मुलं झाली की त्यांच्या मुलांवर प्रेम बसतं. तसं या अहंकार रूपी आजोबाचं प्रेमाखाली तो द्वंद्व मोह वाढत असतो. आणि मग काय, कन्फ्युजन आणि अहंकार हे दोघेही एकत्र आले की सगळ्या त्या शरीराचा धुमाकूळच चालू असतो. अशी अहंकारी माणसांची उदाहरणं भरपूर देता येतील, पण वेळ नाही आपल्याकडे. त्यामुळे मग ही अशी अहंकारी माणसं काय करतात, विकृतीला जन्म घालतात. म्हणजे विकृती त्यांच्यामध्ये निर्माण होते. विकृतीरूपी स्त्रीचं त्या द्वंद्व मोहाबरोबर लग्न होतं आणि मग शरीरामध्ये एकदा का ती विकृती झाली, एकदा आधी द्वंद्व मोह नावाचा मुलगा आणि त्याला परत त्या अहंकारानं काय केली, विकृती नावाची सून आणली, नातवाला सून आणली. आता फॅमिली मोठीच वाढली की हो. मग अशी एकदा फॅमिली वाढली की समजून जायचं खड्ड्यात. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात की शुद्ध अंतःकरण जे असतं त्या अंतःकरणामध्ये मग काटे, विकल्परूपी काटे निर्माण होतात आणि सगळीच बोंबाबोंब सुरू होते माणसामध्ये. म्हणून हा अहंकार जो आहे त्याला पहिल्यांदा ठेचा. कारण तो काय होईल, आजोबा होईल, पंजोबा होईल, खापर पंजोबा होईल आणि तुम्हाला संपवून टाकेल. म्हणून नामदेव महाराजांनी विचारपूर्वक देवाकडे मागितलं. त्यांनी मागणं मागितलं, पसायदान मागितलं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळ हरीचे या दासा. आम्हा सर्व हरिदासांना देवा असं दे मागणं की अहंकाराचा वारा न लागो राजसा. हे राजसा, हे पांडुरंगा, हे पंढरनाथा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांशी. हे विष्णूचे जे दास आम्ही लोक आहोत यांना हे राजसा
कुठल्याही प्रकारे अहंकाराचा वारा लागता कामा नये, हे मागणं मागितलं. अध्यात्मामध्ये हेच सगळे साधू संत मागत असतात. आणि म्हणून प्रत्येक वेळच्या प्रसंगानुरूप ज्या ज्या वेळेला जो जो संत जन्माला येतो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुरूप तो आपल्या शिष्यांना या अहंकारापासून बाजूला ठेवतो. म्हणूनच आपण आपल्या संत संघात पूर्वीच्या म्हणायचो ना, जेव्हा मला कोणी नाही म्हणेल तेव्हाच देवा तुझी सेवा घडेल. म्हणूनच त्या वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहेत. कारण तुम्ही माझ्याजवळ येऊन बसू शकणार नाहीत. आठवड्याचा संत संघाव जो आहे ह्या अर्ध्या तासामध्ये शिकवायचं आहे, किती शिकवता येणार. म्हणून आपल्या मनाला दररोज घासू पुसून आपल्या अंतःकरणाला दररोज, कारण अंतःकरणामध्ये अहंकार आहे. अहंकार, बुद्धी, मन आणि चित्त याच्यापासून अंतचतुष्टी होते. तर या अंतःकरणामधला जो अहंकार आहे हा अहंकार आपल्यातला जावा. कारण बघा काही लोकांना एवढीशी काही गोष्ट प्राप्त झाली की इतका अहंकार येतो, हे मी प्रवचनकार आहे, तुला माहिती नाही मी कोण आहे. तो त्याला बाजूला ठेवला ना की तुम्ही जगद्गुरू झालात तरीसुद्धा कधी गर्व येणार नाही. तो अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. ह्या अहंकाराला जर मी जोपासलं असतं तर आज कदाचित तुम्हाला माझ्यात वेगळं चित्र दिसलं असतं. अरे मी कोण आहे, जगद्गुरू आहे, एवढा सगळ्या साधू संतांचा गुरु आहे. कधी दिसतं का आमच्या कृतीमध्ये? का नाही दिसत? तर माझ्या गुरुनी माझ्यात तो अहंकार जन्मालाच येणार नाही हा सातत्यानं प्रयत्न केला आहे. आजही करतायत आणि यापुढेही ते करणार. ते सतत मला कंट्रोलमध्ये ठेवतात. तसं माझी जबाबदारी आहे तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवणं. म्हणून मी आज थांबताना काय सांगेन की अज्ञानपणामुळे अहंकार वाढवू नका. वेगळ्या गोष्टी अपेक्षा ठेवून वेगवेगळ्या मार्गात जाऊन स्वतःचं नुकसान करून घेण्यापेक्षा आणि त्या अहंकाराने आयुष्य बर्बाद करून घेण्यापेक्षा एकच ध्यास ठेवायचा, तो म्हणजे जगद्गुरू, जगद्गुरू आणि जगद्गुरू. तूच माता, तूच पिता, तूच माझं सर्वस्व आहेस. त्या तार मार तुला काय करायचं ते कर, परंतु ज्याच्यासाठी त्या भगवंतानं मला तुझ्या शाळेत धाडलेलं आहे आणि तुझा आणि माझा संग झाला आहे, आपण दोघेजण एकत्र आलेलो आहोत, तेव्हा आता या जीवाचं काय करायचं हे देवा तूच ठरव. अशा प्रकारची शरणागती आज स्वीकारूया आणि आज आपण घरी जाऊया. भगवान कृष्ण पुढे आणखीन अर्जुनाला बोध करणार. तो फार ऐकण्यासारखा बोध आहे की ज्याचा संबंध आपल्याशी आहे, आपल्याला घडवण्यासाठी जणू काही हा बोध होतोय. आणि त्यामुळे पुढच्या संत संघाला न चुकता हजर राहूया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. आद्य जगद्गुरु मणि गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.